दादा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? कळम. लोकसभा निवडणुकीला आढळरावांना फटका कशामुळे बसला? काय ते फटका बसला आता काय आता जनतेचं काय सांगायचं. विधानसभेला काय होईल? विधानसभा साहेबच येतील. वळसे पाटील हा साहेबच. कशामुळे? कामं चांगली. देवदत्त निकम, सुरेश भोर, त्यांची कामं चांगली. वळसे पाटील विजय कसे काय होतील? साहेब येते. साहेब म्हणजे फक्त नावासाठी? आता नावासाठी ते वळसे साहेब म्हणून विजय होतील? नाही नाही, कामं त्यांची गावात, कामं. तालुक्यात, राज्यात. तुम्ही कोणासोबत? साहेबांसोबत. तुमचा मुलगा तो शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे. झालं का? आता काय आता आमदार लोकशाही आहेच आहे, पण काय काय आता महाराष्ट्र तुम्ही पाहता एखादा भाजप का असतो घरातला म्हणजे एका शिवसैनिका असतो. लोकांनी वळसे पाटलांना का स्वीकारावं, देवदत्त निकम यांना का नाकारावं? नाही आता जनतेच्या हातात आहे, काय बोलणार. पण साहेब साहेब आहेत. आता काय एवढं सांगू? म्हणजे साहेब साहेब आहेत. साहेब आता माझी असं आहे ना कुकुळणी का बुवा. मी काय ओळखत नाही. विषय आपल्या दोघांचा चालू आहे. हा, मतदारांनी वळसे पाटलांना का स्वीकारावं, देवदत्त निकम यांना का नाकारावं? आता काय ती जनता ठरवते ना. जनतेमध्ये तुम्ही पण येतो ना? आहे जनतेमध्ये मी आहेच आहे, मग पण जनता ठरवेल. का जनतेने काय ठरवावं? साहेबांबद्दल ठरवा. साहेबांबद्दल ठरवा. कामाचा माणूस. साहेब कामाचे माणूस. देवदत्त निकम ते नाही ना, ते कामाचे आहेत. तेही कामाचे. हा. तरी लोकांनी साहेबांना स्वीकारावं. आता साहेबांचं काय आता आपण काय आता ते कामच केलं. फक्त जरा गोरगरीबांना जरा बोलदार माणसांना जरा कमी लक्ष होतं. धनदानगे जरा जास्त लक्ष होतं साहेबांचं. यावेळेस त्यांनी जास्त लक्ष गोरगरीबांकडे द्यावा. गरिबांकडे लक्ष द्यावा. हा. तुमचं काय नाव? राजेंद्र मंडलिक.